चेंडू हाताळण्यासाठी परेश कोळी. पहिलाच बॉल बॅटची एज अगदी लागली होती की काय. पहिल्याच बॉलवर अगदी सपळचा जवळजवळ चालून आली होती. विकेट किपर कडून चालली चूक. वैभव कोळी मयंक म्हात्रे अशी जोडी पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर दोन्ही टीमचा जर विचार केला तर एका बाजूला जर पाहिलं तर मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी फायटर्स अग्रोळी हा संघ देखील खेळताना दिसतोय. टॉस जिंकून अग्रोळी टीमने गावदेवी फायटर्स टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळेस हुक केलाय, फटका चांगला आहे. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. दणदण करत वैभव कोळीच्या बॅट मधून येतोय या प्रीमियर लीगचा पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा. पहिला बॉल जर पाहिला तर पहिला बॉल लेंथ बॉल होता, पडल्यानंतर बाहेर निघाला. बॅटची एज लागली होती, विकेट किपर कॅरी केला नाही. त्यानंतर जीवनदान मिळाला. त्यानंतर शॉर्ट बॉल टाकण्याचा एकदा इरादा ठेवला होता आणि हुक केला. वैभव कोळीच्या बॅटमधून चौकार आलाय. वैभव कोळी हा खेळाडू देखील नेहमीच किफायती फलंदाजी करतोय. नेहमीच अगदी पॉवर प्ले मध्ये चांगल्या फलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातोय. पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉल चौकार. इनसाइड आउट फटका दमदार आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय दणदण करत सीमारेषी पलीकडे. लगातारच्या 2 बॉलवर 2 क्रॅकिंग चौकार. वैभव कोळीच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग. प्ले एन मिस. पुन्हा एकदा कॅच होईल ड्रॉप का काय. लगातारच्या 2 बॉलवर 2 चुका करत असताना विकेट कीपर विजय संदीप म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या भूमिकेत आता किपिंग मध्ये बदल केला जातोय. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं. परेश कोळी गोलंदाजी करत असताना चांगलं कमबॅक केलाय. यावेळी देखील लेन बॉलला पिक केलाय, फेकलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्पर्धेचा पहिला चौकार वैभव कोळीच्या बॅटमधून आला होता, पण या प्रीमियर लीगचा पहिला षटकार वैभव कोळीच्याच बॅटमधून येतोय. क्रॅकिंग षटकार. 6 बघा, कुठलाही बॉल तुम्हाला चॉईस करता येणार नाही. जर बॉल खराब वाटला अंपायरशी डिस्कस करा. अंपायर जर वाटलं तरच तो बॉल चेंज केला जाईल याची नोंद देखील घ्या. आणि कमिटी मेंबर्स जो बॉल देईल तोच बॉलने तुम्हाला खेळायचं आहे, लक्षात घ्या. तर पहिल्या ओव्हरचं समीकरण असं घडलं की पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली होती. पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप झाली संदीप म्हात्रे यांच्या माध्यमातून. त्यानंतर दुसऱ्या लगातार विजय म्हात्रे कडून चूक झाली आणि त्यानंतर मात्र 2 चौकार पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल ऑन साइडला. यावेळेस लॉंग ऑन रिजन मध्ये पुन्हा एकदा चेंडू होते फरार. 1 बाउन्स सीमारेषी पलीकडे जात असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये परेश कोळी एक्सपेन्सिव्ह ठरलाय. बिनगडी बाद 18 धावा. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी निलेश दादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ से आदरणीय दीनानाथजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपल्या शुभ से करायचा आहे. मी निलेश म्हात्रे यांना विनंती करेन. आदरणीय दीनानाथजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026चा थरार. आज पहिली रात्र या स्पर्धेशी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचा प्रारंभ सोहळा आपण पाहिला आणि या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समाजसेवक सुभाषजी गायकवाड साहेब यांचा देखील शुभ सन्मान
या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. मी कुंदन दादा यांना विनंती करेन की दादा आपल्या शुभ हस्ते समाजसेवक त्यानंतर आदरणीय प्रमोदजी जोशी साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. आदरणीय नारायणजी मुकादम साहेब यांचा देखील शुभ सन्मान कुंदनदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आदरणीय प्रमोदजी जोशी साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. ऑल टू कॉम्बॉक्स. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर चौकाराला मयंक म्हात्रेच्या मॅटमधून आणि दुसऱ्या बॉलवर जर पाहिलं तर ऑन साईडला सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावर 24 धावा धावफल करावं लागलेत. हॅलो प्रमोदजी जोशी साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गेले अनेक वर्ष समाजसेवा हीच ईश्वर सेवा ही ब्रीद मनामध्ये ताईत करून जनसेवेचा वसा ज्यांनी सातत्याने अविरत चालू ठेवला असे आदरणीय प्रमोदजी जोशी साहेब यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेचे जनक कुंदनदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर आदरणीय बाळकृष्णजी बंद्रे साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. ऑल टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. 25 धावा धावफल करावं लागले. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना क्रिश मुकादम यंगस्टर युवा खेळाडू आहे. फ्लिक केलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि काय घडलंय फलंदाजाला परतावा लागेल. क्रिश मुकादमने शिकार केली मयंक म्हात्रेची आणि पहिला धक्का लागतोय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर टीमला. फलंदाज मयंक म्हात्रे बॅक टू द डगआउट. बघ अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न करत असताना अगदी एलिव्हेशन मिळालं होतं. मिड विकेट मध्ये खूप चांगला झेल पकडला आणि मयंक म्हात्रेला परतावा लागेल. पहिल्या विकेटचं पतन 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर 25 ऑन अ स्कोर बोर्ड. पहिली सफलता मिळते क्रिश मुकादमला. आदरणीय सागरजी जोशी साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आदरणीय दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सागरदादा जोशी यांचा देखील शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. त्यानंतर आम्ही आमंत्रित करू आदरणीय विज्ञानजी म्हात्रे साहेब यांना देखील की आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आदरणीय दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय विज्ञानजी म्हात्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरेशजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आदरणीय रतनजी मोरबेकर साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. मी आदरणीय दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय रतनजी मोरबेकर साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करायचा आहे. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 या पर्वाच्या माध्यमातून आलेल्या सर्वच मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. त्यानंतर आदरणीय पापा खान यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर मी दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय भूषणजी बंद्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने त्यानंतर आदरणीय अखिल भाई आपण देखील यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर पापा खान यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. अखिल भाई यांचं देखील सहर्ष स्वागत.
आदरणीय अल्ताफभाई आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. खेळ सुरू होतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. हा बॉल देखील खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल क्रिश मुकादमचं की या ओव्हरमध्ये फक्त धावा संख्या जाऊन पोहोचते 25 धावा. अल्ताफभाई यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होतोय. आदरणीय अखिल भाई यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की अखिल भाई आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. रमला जो माणसांमध्ये ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं की कुंदनदादा माणूसच आपला आणि आज प्रेम आदरणीय कुंदनदादा म्हात्रे यांचा आपल्याला पाहायला मिळते. अखिल भाई यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. अखिल भाई यांचा सन्मान देखील या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर एक विशेष शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय दीनानाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. कुंदनदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होतोय. नुकतेच ज्यांचं आगमन होते आदरणीय भूषणजी कोळी साहेब यांचे देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर बेलापूर विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांचे स्वीय सहाय्यक हेमंतजी कोळी साहेब यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. अभिमन्यूजी पाटील आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. तर निलेशजी म्हात्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान दीनानाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर भूषणदादा कोळी साहेब जे समाजसेवक आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान देखील मी आदरणीय दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते भूषणजी कोळी यांचा सन्मान देखील आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. भूषणजी कोळी साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर मी विष्णुदादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अभिमन्यूजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. ओल टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि नवीन कातकरी जो कॅप्टन आहे गावदेवी फायटर्स अग्रोवी टीमचा तो गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर व्हाईट बॉल. यावेळी फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक लगवलाय. आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीगचा ब्रँडेडच्या माध्यमातून उभारली गेली धावा कराव्या लागतील की खेळपट्टीवर. अगदी ही खेळपट्टी जर पाहिली तर अगदी पाटा विकेट आहे. मनोज दादा म्हात्रे यांनी ही खेळपट्टी साकारली. इथे देखील प्ले इन मिस. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर बॉल स्किड झालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होते. या ओव्हरची आतापर्यंत जर पाहिले तर 3 बॉलचा खेळ संपलाय. टाइम सेट झालाय लक्षात घ्या. त्यामुळेच वेळेचं बंधन तुमच्याकडे असेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायची याची नोंद देखील घ्या. बॅटची एज अगदी बिहाइंड विकेट किपर चेंडू जाईल मात्र सिंगल मात्र मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 34 आकड्यावर 34 ऑन स्कोर बोर्ड. वैभव कोळी जो पहिल्या ओव्हरमध्ये हावी ठरला होता. अगदी आक्रमण केलं होतं परेश कोळीच्या अगेन्स्ट. पण वैभव कोळीला मागच्या ओव्हरमध्ये हवी तशी स्ट्राईक मिळाली नाही. त्यामुळेच या ओव्हरमध्ये देखील धावा कराव्या लागतील. धावा येणे गरजेचं आहे. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे क्रिश मुकादम. वाह वाह भाई वाह, काय कॅच, लाजवाब झेल. क्रिश मुकादमने आपला जलवा दाखवलाय. तो गोलंदाजी असेल किंवा फिल्डिंग असेल हाय लेवलचं स्टँडर्ड पाहायला मिळते.
फिल्डिंगचं लाजवाब प्रदर्शन पाहायला मिळते. क्रिश मुकादम, व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. अप्रतिम झेल पकडला जातोय. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने अगदी बाउंड्री लगत झेल पकडला जातोय, थर्ड अंपायर कडे रेफर केला जातोय. अगदी ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून ही कॅच क्लीन आहे की फिल्डरचा अगदी पाय ब्रश झालाय याची पडताळणी करत असताना तत्पूर्वी एक विशेष शुभ सन्मान केला जाईल. बेलापूर विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांची स्वीय सहाय्यक हेमंतजी कोळी साहेब यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. मी निलेश म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हेमंतजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. ओटू कॉम्बॉक्स. लाजवाब झेल, पण ही कॅच कॅरी झाली की नाही अजूनही क्वेश्चन मार्क आहे. नेक्स्ट मॅच पांडुरंग काका प्रतिष्ठान वर्सेस जय श्रीराम. चला, क्लीन कॅच आहे आणि अशा तऱ्हेने हा खेळाडू बाद आहे. काय कॅच, लाजवाब झेल पाहायला मिळतोय. क्रिश मुकादम, सुपर कॅच. चला नेक्स्ट मॅच पांडुरंग काका प्रतिष्ठान वर्सेस पाटील चॅलेंजर्स. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत त्याची नोंद देखील घ्या. त्यामुळेच प्रत्येक टीमला ही सूचना असेल. तिसरा सामना जय श्रीराम वर्सेस स्पर्श वॉरियर्स. चौथा सामना असेल विनोद दादा प्रतिष्ठान वर्सेस समैरा फायटर्स. त्यानंतरचा सामना असेल के देवांशी वर्सेस वेदांत फायटर्स. त्यानंतर हृदय गॅलेक्सी वॉरियर्स वर्सेस लालबाग वॉरियर्स असा सामना असेल. सुपर कॅच पकडली जाते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय मिस्टर आतिश पाटील. ज्या खेळाडूच्या नावाच्या अगदी अवतीभोवती एक विस्फोटक फलंदाजीचं वलय आहे, ज्याने अगदी सुरुवातीचा काळ अगदी षटकार चौकाराने आपल्या नावाचा ठसा उमटवलाय, तो खेळाडू आतिश पाटील, कॅप्टन मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे. सिद्धू टोळे आपल्याला पाहायला मिळते, त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना सौरव 34 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 6 आणि या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 9 धावा पाहायला मिळाला. 34 ऑन स्कोर बोर्ड, 34 धावा धाव फलकावर लागलीत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना सौरव गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्राईक हेडवर सिद्धू टोळे. इनसाइड आउट खेळलाय, खूप चांगला प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा विजय म्हात्रे. सुहास माफ करा, थोडीशी गफलत होती कारण की 40+ सगळेच खेळाडू आम्हाला तसेच दिसतात. सुहास पाहायला मिळतील. सुहास फिल्डिंगसाठी पाहायला मिळते. कॅच होते ड्रॉप. फ्लड लाईटचं क्रिकेट खेळणं इतकं सोपं नसतं. मिळते गोलंदाज सौरभला आणि विकेटचं होते पतन. फलंदाज बाद होत असताना चौथा गडी बॅक टू द डगआउट. छत्तीस धावा, 4 गडी बाद. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमची सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा, बिनगडी बाद अशी दमदार सुरुवात झाली होती. पण त्यानंतर क्रिश मुकादमचं षटक, त्यानंतर गोलंदाजी करत असताना अगदी नवीन कातकरीचं षटक, हे षटक फार महत्वाचं ठरलं. आणि या ओव्हरमध्ये देखील जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर संधी चालली नव्हती, कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेटची प्राप्ती करत असताना 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 36. 36 आकड्यावर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. न्यू बॅटर आणखीन एक लेजंड खेळाडू मिस्टर संदीप म्हात्रे. बेलापूर गावाच्या क्रिकेटमध्ये भरपूर योगदान राहिलंय संदीप म्हात्रे यांचं. 40+ क्रिकेट ते खेळतात. आज जर पाहिलं तर महत्वाची भूमिका असेल. BPL मध्ये देखील या खेळाडूचा नेहमीच योगदान सातत्याने पाहिले. त्यामुळेच अनुभव आहे, या अनुभवाचा वापर करावा लागेल, साथ द्यावी लागेल आणि जास्तीत जास्त स्ट्राईक आतिश पाटीलवर द्यावं लागेल.
कारण की हा खेळाडू अगदी धावांचा वेग वाढवण्यासाठी जाणला जातोय. त्यामुळेच शेवटच्या या 9 बॉलवर कशा पद्धतीने मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीम बॅटिंग करतोय त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसरा बॉल विकेटचं पतन होत असताना एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 37 ऑन स्कोरबोर्ड 37 धावा. 4 गडी बाद धावा कराव्या लागतील. 50+ धावा अगदी कराव्या लागतील कारण की या खेळपट्टीवर धावा होतात. संध्याकाळचं सत्र आहे. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अवघी काही मिनिटं अगदी तुमची शिल्लक आहेत. त्यामुळेच ही ओव्हर लवकरात लवकर तुम्हाला फिनिश करावी लागेल. फटका चांगला आहे ऑन साइडला. दमदार स्ट्रोक, 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. ज्या खेळीसाठी तो जाणला जातोय तो आतिश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपलं खातं उघडतोय. 4 या आकड्याने चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 41-41. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवर सिंगल घेईल की मोठा आक्रमण करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. जास्तीत जास्त स्ट्राईक अगदी आतिश पाटीलवर देणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता आतिश पाटील फार उशिरा बॅटिंगसाठी आला. 1 डाऊन 2 डाऊन पोझिशनमध्ये त्याला पाठवणं गरजेचं होतं. पण आता आपल्या बॅटिंगचे जलवा दाखवण्याला सुरुवात केली आणि पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. 41 धावा दाखल करावं लागली. 4 गड्याच्या मोबदल्यात मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीम बॅटिंग करत असताना अगदी विराज पाटील यांचा संघ आहे. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 4. शेवटचा बॉल आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आतिश पाटील स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. बॉल सोडून दिले ऑप्शनच्या बाहेर. लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलच्या साहाय्याने प्रेशर आता गोलंदाजावर असेल. आतिश पाटील हा दमदार खेळाडू आहे. ज्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ॲबिलिटी आहे, ज्याला माहिती आहे की स्कोर कधी वाढवायचा, कधी वेग वाढवायचा आहे. बॅटिंगमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी तो जाणला जातो. त्यामुळेच या खेळपट्टीवर आतिश पाटीलने भरपूर सराव केला आहे. आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना आतिश पाटीलच्या चौकार पाहायला मिळाला. फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक लगवलाय. डाऊन द ग्राउंड आतिश पाटीलचा धमाका सुरू आहे. चेंडू फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आतिश पाटील ज्याच्या बॅटिंगची अगदी आक्रमकता या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली आहे 48-48 आकड्यावर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. आतिश पाटीलवर मोठी जबाबदारी असेल. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं नेहमी म्हटलं जातं. कॅप्टन हा दिशादर्शक असतो. कॅप्टन हा महत्त्वाचा खेळाडू असतो. कॅप्टनवर मोठी जबाबदारी असते. या कॅप्टनला आता कॅप्टन इनिंग करावी लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फटका चांगला आहे. मी मारत नाही, मी तोडतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. नाव आहे आतिश पाटील. च्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 54 धावा, 4 गडी बाद.
टायटल तुम्ही ऐकलत. खऱ्या अर्थानं कुंदन म्हात्रे भाई यांच्यावर आधारित हे गीत आहे. त्यांच्या कार्याला सलाम देणारी स्पर्धा आहे. अगदी आज प्रभाग क्रमांक 27 नेतृत्व करत असताना समाजसेवक म्हणून अगदी आज हा परिवार आहे, हा कुटुंब आहे. या कुटुंबाची सेवा करणं माझं परम कर्तव्य आहे आणि येथील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याची अगदी हा धाडसी निर्णय घेण्यात आला आणि अव्वल दर्जाची प्रीमियर लीग आपल्यासमोर आयोजित केली गेली. 12 संघ मालक अगदी 5-6 गावं एकत्र करून या प्रीमियर लीगची संकल्पना काही अनोखी आहे. बघा अंपायर 20 मिनिटापेक्षा जास्त अवधी या टीमने 4 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी घेतल्या. त्यामुळेच एक खेळाडू रिंगणाच्या आतमध्ये येईल. त्यामुळेच ही नोंद देखील असेल, ऑलरेडी तुम्हाला मेन्शन केले जाते. त्यामुळेच एक खेळाडू रिंगणाच्या आतमध्ये येईल. एक खेळाडू रिंगणाच्या आतमध्ये घ्यायचा आहे. पॅनलाइज केलं जाईल या टीमला. चला कव्हरचा खेळाडू आपण बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये पाहायला मिळते. ही संधी असेल. एक खेळाडू अगदी कमी असेल जो 38 सर्कलच्या बाहेर. संदीप म्हात्रे शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल. काय घडलंय? धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही बॅटरला एकत्र धावावं लागेल. दोन्ही बॅटरला एकत्र तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावे लागेल. आणि पहिल्या बॉलवर काय घडलं तर पहिल्या बॉलवर येतोय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमसाठी अगदी महत्त्वाचा असेल आणि प्रत्येक बॉल मध्ये तुम्हाला धाव घ्यावी लागेल. निलेश कोळी बाळा जो समालोचक आहे, जो लेदर क्रिकेटचे धडे देतो यंगस्टर खेळाडूंना, तो आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक लगवला जातोय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. अगदी एकच धाव मिळते. म्हणजेच उर्वरित 4 बॉलचा सामना करण्याची संधी आता आतिश पाटीलकडे असेल. ज्या आतिश पाटीलने चौकाराने आपलं खातं उघडलं होतं आणि 2 षटकार लगवले. अगदी वैयक्तिक 16 या आकड्यावर खेळतोय. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. मी विनंती करतोय पांडुरंग काका प्रतिष्ठान वर्सेस पाटील चॅलेंजर्स. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फटका चांगला आहे. अगदी चेंडू जातोय गॅप मध्ये. क्रिश मुकादम वेगाने एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना धाव खूप चांगल्या पद्धतीने घेतली जाते. खूप चांगला थ्रो. लाजवाब फिल्डिंग. क्रिश मुकादम आज कमाल केली. गोलंदाजी करत असताना एक षटक हाताळलं. 2 विकेट प्राप्त केली. मिड विकेट रिजन मध्ये एक अफलातून झेल पकडला आणि आता देखील अगदी ॲक्युरेट थ्रो केला. टीमची धावसंख्या 57 या आकड्यावर. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला बॉलची पडताळणी करत असताना चला 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल आदरणीय अशफाक भाई यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन, अशफाक भाई आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील लगेचच रेडी राहायचं आहे. पाटील चॅलेंजर्स आणि पांडुरंग काका प्रतिष्ठान इनिंग ब्रेक मध्ये. शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेस फटका दमदार आहे. लेन बॉलला पिक केलाय, फेकलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सबसे कातिल आतिश पाटीलची कातिल आणि फलंदाजी पाहायला मिळते. चेंडू फेकलाय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने होते. त्यांचं देखील प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. नीरज राणावत हे देखील आमच्या सोबत जोडले जातील. वेलकम, सहर्ष स्वागत आहे. अंपायरच्या दुनियेतलं एक मोठं नाव आणि टीमची धावसंख्या 63. 63 धावा. 63 धावा धावफलकावर लागली. शेवटची अजूनही
2 बॉलचा खेळ बाकी आहे. आतिश पाटील दमदार खेळ करतोय. आपल्या टीमसाठी 6 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान दिलंय. आतिश पाटील एकच भाषा बोलतोय, षटकार चौकार चौकार आणि षटकार. पंचवीसशे आकड्यावर खेळतोय. टप्प्याचा चेंडू आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह, खूप चांगली वापसी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना निलेश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. 63 धावा. चला नेक्स्ट मॅच. पांडुरंग काका प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आणि पाटील चॅलेंजर्स टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक मिड विकेट रिजनला फेकलाय. आतिश पाटीलने फिनिशिंग टच देत असताना टीमची धावसंख्या 69 या आकड्यावर आणि 70 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमच्या माध्यमातून टॉस गमावल्यानंतर आतिश पाटीलची झंझावत 31 धावांची एक अफलातून बहारदार कॅप्टन इनिंग पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन पांडुरंग काका प्रतिष्ठान वर्सेस पाटील चॅलेंजर्स. जाऊया प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी आणि तिकडे जोडले जातील राहुल शिरसाट. ओव्हर टू यू. सेकंड मॅचचा टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आदरणीय दीनानाथजी पाटील साहेब यांना आम्ही आमंत्रित करतोय की आपण सेकंड मॅचचा टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर चला पाटील चॅलेंजर टीम, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पण लगेचच आपण टॉससाठी आमच्यापर्यंत पांडुरंग काका प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. पाटील चॅलेंजर टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे, कारण तर चला लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर तुम्हाला प्रस्थान करायचं आहे. टीम चला लवकरात लवकर या. पाटील चॅलेंजर टीमचे कॅप्टन आदरणीय दीनानाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. सेकंड मॅचचा प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026चे पर्व आपल्याला पाहायला मिळते. हेड इज कॉल आणि टॉस जिंकलाय टीम पांडुरंग काका प्रतिष्ठान या टीमने. टॉस तुम्ही जिंकला, तुमचा निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू प्रथम. फिल्डिंग करणार आहात. ॲज अ कॅप्टन म्हणून भरपूर चांगले योगदान पांडुरंग काका प्रतिष्ठान या टीमसाठी सातत्याने राहिले, परंतु आज कुंदनदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा भला मोठा क्रिकेटचा महासंग्राम प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026चे पर्व स्पर्धेबद्दल काय बोलाल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि खेळायला मजा येईल. टॉस जर तुम्ही जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? नक्कीच फिल्डिंग असतं आमचा पण. फिल्डिंग तुम्ही करणार आहात. पहिल्या पर्वातच बॅटिंग तुम्ही करणार आहात. पहिल्याच पर्वात हा भला मोठा दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर साकार होतोय. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? नक्कीच स्पर्धा खूप छान आहे, आयोजन पण छान आहे, मजा येईल खेळायला. धन्यवाद. टॉस जिंकलाय टीम पांडुरंग काका प्रतिष्ठान या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. मी आमंत्रित करेन आदरणीय रेहमानजी दुरू साहेब यांना. थँक्यू व्हेरी मच राहुल शिरसाट. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आदरणीय समाजसेवक कुंदन म्हात्रे भाई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य प्रीमियर लीग म्हणजेच प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026चा हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिला सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. आदरणीय रेहमानजी दुरू साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी करेश मुंबईकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आदरणीय रेहमानजी दुरू साहेब यांचा शुभ सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर निलेश दादा म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय अशफाक भाई यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. आज मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हे प्रेम आहे कुंदनदादा म्हात्रे यांचा आणि अशफाक भाई यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने. चला बॅट्समन लगेचच मैदानाचा ताबा घ्या.
आणि फिल्डिंग लगेचच सजवायचं आहे. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान, आतिश पाटील लक्षात घ्या. त्यानंतर मी विष्णुदादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभचे सोमनाथजी कोई यांचा देखील सन्मान आपल्या शुभचे करायचा आहे. हो टू कॉम्बॉक्स. चला आतिश लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आणि लक्षात घ्या पुढची टीम बघा. इनिंग संपल्यानंतर लगेचच तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदानामध्ये लगेचच बॅट्समन पाठवायचे. कुठलाही वेळ वाया घालवायचा नाही. लक्षात घ्या हा टाइम देखील काउंट केला जाईल. त्यामुळे सगळ्या टीमला ह्या सूचना असतील. पहिला सामना संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या सामन्यासाठी त्याच एका लाईनअपने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्यामुळेच या सूचना देखील लक्षात घ्या. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन कातकरी आणि विजय म्हात्रे अशी जोडी पाहायला मिळते. विजय म्हात्रे यांचा विचार केला तर 40+ क्रिकेट ते खेळतात. भरपूर वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे. त्यामुळे या अनुभवाचा वापर देखील करावा लागेल. स्वास्थ्य शरीर आयुष्य महान ही टॅगलाईन आहे 40+ संघटनेची. आणि आज अनेक 40+ खेळाडू देखील या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना दिसतील. पहिल्या डावामध्ये आपण संदीप म्हात्रे यांना पाहिलं. आता विजय म्हात्रे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आणि नवीन कातकरी ह्याचा कॅप्टन आहे गावदेवी फायटर्स अग्रोळी टीमचा. ह्या टीमसाठी चांगली कामगिरी करावी लागेल. 69 धावांचं टार्गेट आहे. आणि ज्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळाली आतिश पाटीलने झंझावत अगदी क्विक 31 धावांची खेळी केली. तो खेळाडू फार महत्त्वाचा ठरला पहिल्या डावामध्ये. आता गोलंदाजी ट्रॅकवर देखील आतिश पाटील येतोय. बॅटिंगमध्ये दमखम दाखवली, बॅटिंगमध्ये योगदान दिलं. आता गोलंदाजीमध्ये देखील त्याला योगदान द्यावं लागेल. विजय म्हात्रे स्ट्राईक हँडवर आहे. पहिला बॉल सेकंड इनिंगला सुरुवात होते. अंपायरचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. आणि पहिला बॉल रिलीज करण्यासाठी आतिश पाटील सज्ज होत असताना पहिलाच बॉल स्विच केलाय. फटका चांगला आहे पण दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इंटेलिजंट क्रिकेट म्हणावं लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय. क्लोज कॉल असेल पहिल्याच बॉलवर. अगदी धावचीच्या स्वरूपात विजय म्हात्रे बाद आहे का ह्याचा आता उत्तर पेंडिंग असेल. थर्ड अंपायरकडे रेफर असेल आणि त्याची पडताळणी करत असताना डेंजर झोन. पहिलाच बॉल स्विच हिट केला होता. डायरेक्ट हिट करत असताना कुठेतरी चूक झाली आहे. OUT फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर विजय म्हात्रेला परतावा लागेल. धावचीच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन होत असताना
अटॅक केला जातोय. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली, दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. प्रत्येक बॉलवर आक्रमण. येस, टाइम सेट ऑलरेडी झालाय, लक्षात घ्या. त्यामुळेच ह्या 2 बॉल कंप्लीट करण्यासाठी आतापर्यंत तुम्ही 50 सेकंद खर्च केलेत. यावेळी देखील ऑन साईडला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकच धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना पहिल्या बॉलवर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. त्यामुळेच रिस्की सिंगल घेणं ते देखील तितकंच घातक ठरेल. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. नवीन कातकरी कॅप्टन आहे, महत्वाचा खेळाडू आहे आणि जबाबदारी देखील असेल. आतिश पाटीलने जे काम केलं तेच काम करावं लागेल. इथे देखील स्ट्रोक लगावला जातोय. सिली मिड ऑन रिजन मध्ये फंबलिंग पाहायला मिळते. चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चुका आणि शिका नेहमी म्हटलं जातं. त्यामुळेच ह्या चुका महागात पडतील. पहिल्याच अगदी नवीन कातकरीच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जात असताना खोलवटा पदा चेंडू आहे. ऑफड्राय केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाहायला मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा केस सुरू आहे. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा धाव फलकावं लागलेत. 70 धावा करायचेत. आक्रमण करावं लागेल, अटॅक करावं लागेल. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच होईल ड्रॉप. नवीन कातकरीचा झेल सुटणं ही दुर्मिळ आणि ही मात्र चिंतेची बाब असेल. फलंदाज अगदी बाद होता होता वाचलाय. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वर बिनगडी बाद. बरं 12 वर 1 गडी बाद असं चित्र पाहायला मिळालं असं. पण कव्हर रिजन मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. चुका झाल्यात मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीम कडून. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. 13 वर 1 गडी बाद. टीम गावदेवी फायटर्स अग्रोली टीम बॅटिंग करत असताना सगळ्यांचंच लक्ष वेधलं या स्पर्धेने. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. बघा मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमला देखील सूचना असेल की टाइम सेट ऑलरेडी झालाय. जितका वेळ तुम्ही वाया घालवाल तितका अगदी तुमचंच नुकसान होईल. त्यामुळेच पहिल्या ओव्हरसाठी आतापर्यंत 2 मिनिटं 9 सेकंद तुम्ही खर्च केलेत. लक्षात घ्या आतिश पाटील आणि कॅप्टन या सूचनेकडे. त्यामुळेच ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहे. चला ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना सिद्धी गोलंदाजीसाठी आलाय. सिद्धी कोळी गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13 धावा. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही जर पाहिलं तर 57 धावा करायचे आहेत. उर्वरित 24 बॉल 57 धावा. स्ट्रायकेटवर पाहिलं फलंदाज आपल्याला नवीन कातकरी पाहायला मिळते. न्यू बॅटर ऋषी देखील पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. यावेळेस ऑन साईडला फटका लगवला जातोय. मिड ऑन रिजन मध्ये संदीप मात्र वेगाने येईल तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल इथे मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणेल. वेगवेगळ्या जर्सीमध्ये, वेगवेगळ्या रंगामध्ये, वेगवेगळ्या ढंगामध्ये आज प्रभाग क्रमांक 27 चे सगळेच खेळाडू या एका मैदानावर खेळत असताना दिसतील. इथे देखील ऑन साईडला स्ट्रोक लगावला गेला. एलिव्हेशन नाही आहे. मिड विकेट रिजन मध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एका धाव मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. एक्के दुक्केने ही मॅच बनणार नाही. हे पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पॉवर हिटिंग करावी लागेल. धावा करण्यासाठी तुम्हाला धावांसाठी धावाधाव कराव्या लागतील. ऋषीच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. 6 धावाने आपलं खातं उघडलंय. टीमला गरज आहे धावांची. आणखीन एक धमाका. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा ऋषीच्या बॅटमधून येतोय दुसरा धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार.
अप्रतिम स्ट्रोक ऋषीच्या बॅटमधून लेन बॉलला पिक केलंय, फेकून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचतीये 20 या आकड्यावर. 20 धावा धावफल करावं लागलेत एक गड्याच्या मोबदल्यात. 70 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 बॉलचा सामना केला. बॅटिंग करत असताना ऋषीने 2 षटकार लगवले. अगदी आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना आक्रमण केलं जाते सिद्धीच्या अगेन्स्ट. षटक क्रमांक दुसरं मार्ग असताना पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये धावा करणं गरजेचं आहे आणि षटकामध्ये धावा येणं गरजेचं असणार आहे. अजूनही जर पाहिलं तर 50 धावा करायचे. उर्वरित काही चेंडू असतील त्यामुळेच आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. पुन्हा एकदा स्ट्रोक लगावला जातोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येईल, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आतिश पाटील यांच्या माध्यमातून 2 धावा मिळतील. 3 धावा अगदी कंप्लीट होत असताना 3 धावांना टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. 23 ऑन स्कोर बोर्ड. 23 धावा या ओव्हरमध्ये धावा येत असताना असंच खेळ करावा लागेल. 23 4 बॉलचा खेळ संपलाय. 10 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 23. एक गड्याच्या मोबदल्यात पहिल्याच बॉलवर विजय म्हात्रे बाद झाले धावचीच्या स्वरूपात. त्यानंतर डाव सावरला गेलाय. इथे देखील ऑन साईडला गॅपमध्ये आहे, चेंडू होतोय फरार. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे नवीन कातकरीच्या बॅटमधून येतोय एक क्रॅकिंग चौकार. 4 धावा. ऑफ डिफेन्स आक्रमण केला जातोय. 70 धावांचा पाठलाग करत असताना अगदी सडेतोड उत्तर पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्लेचे. पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये परेश कोळीने 18 धावा खर्च केल्या होत्या, पण त्यानंतर चांगली गोलंदाजी झाली. हा बॉल देखील डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक संपले गेले दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक गड्याच्या मोबदल्यात 27 धावा धावफल करावं लागलेत. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये अजूनही करायचे 43 धावा. 18 चेंडू 43 धावा. इक्वेशन पाहायला मिळते. गावदेवी फायटर्स अग्रोल टीमसाठी गरज आहे. बघूया या मॅचमध्ये काय होतंय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक मधुर गीत. बघा 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर वैभव कोळी गोलंदाजीसाठी येत असताना अष्टपैलू खेळाडू आहे. दिवाळे गावाकडून बिलॉंग करतो वैभव कोळी. क्षमता ॲबिलिटी आहे. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पुढे जात असताना इक्वेशन बदललंय. 18 मध्ये अजूनही करायचे 42 धावा. मॅच बनवू शकते, मॅच मध्ये वापसी होऊ शकते. जर विकेटची प्राप्ती झाली तर नक्कीच कमबॅक होऊ शकतं. यावेळी फुल टॉस बॉलला फेकलाय, फेकून दिलाय, पण खूप चांगला झेल मयंकच्या माध्यमातून झेलला जातोय. संपलाय अशा तऱ्हेने बॅट्समन ऋषीचा खेळ. विकेटचं होतोय पतन. फलंदाज बाद.
रिव्ह्यू घेतला नाही आहे, अजून स्टील आहे, तुमचा रिव्ह्यू बाकी आहे, शिल्लक आहे. चला न्यू बॅटर, लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि बघा ही मॅच संपल्या लगेचच नेक्स्ट मॅचसाठी तुम्ही लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, त्याची नोंद देखील घ्या. त्यामुळे टॉस ज्या टीमने जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, टीम मीटिंग आताच करून घ्या आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्या. फुलटच बॉलवर अगदी एलिव्हेशन मिळालं नाही रेशीला आणि बाद झाला. खूप चांगला झेल मयंक म्हात्रेने झेलला आणि विकेटचं पतन होते. दुसरा गडी गारत होत असताना 2 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावर. 42 धावा अजूनही करायचे आहेत. न्यू बॅटर, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा कॅरन पोलार्ड ज्याला म्हटलं जातं, बेटा फलंदाजीसाठी आलाय मिस्टर परेश कोळी. अगदी नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याला गणलं जातं तो खेळाडू आहे. परेश कोळीकडे क्षमता आहे. आज देखील आठवते की महाबळेश्वरची स्पर्धा ज्या गाजवली होती अगेन्स्ट घनसोली, ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती परेश कोळीने, क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, ते दाखवावं लागेल या मॅचमध्ये. वैभव कोळी वर्सेस परेश कोळी. पहिलाच बॉल प्ले एन मिस. वैभवने कमाल केली आहे, वापसी केली आहे, लाजबाब षटक म्हणावं लागेल. या ओव्हरची सुरुवातच अप्रतिम झाली आहे. पहिला बॉल जरूर वाईट बॉल आला, त्यानंतर फुलटॉस बॉलवर झेल बाद झाला ऋषी आणि हा बॉल डॉट येत असताना पुन्हा एकदा प्ले एन मिस, पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेलं आणि प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला अगदी अडचणीमध्ये आले. त्या अडचणीला सामोरं जावं लागेल. इक्वेशन आता फार दूर जात असताना परेश कोळी स्ट्रगल करतोय. अकुटप्प्याचा बॉल टायमिंग होऊ शकला नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू जातोय. संदीप म्हात्रे वेगाने येतील, फेकतील तोपर्यंत सिंगलच मिळते आणि सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 ऑन स्कोर बोर्ड. 41 धावा अजूनही करायची आहेत. उर्वरित चेंडू असतील 14 बॉल 41 धावा. आदरणीय साई म्हात्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ओ टू कॉम बॉक्स. 14 बॉल 41 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस फटका चांगला आहे, फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नवीन अगदी काटकरीच्या बॅटमधून येतो एक लाजबाब स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. नवीन कातकरी कॅप्टन आहे आणि त्याच्या बॅटमधून षटकार आला. 6 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना थर्टी 35 ऑन स्कोरबोर्ड. 35 धावा. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे आणि 35 धावा अजूनही कराव्या लागतील. 13 बॉल 35 धावा, 13 चेंडू 35 धावा. इक्वेशन पाहायला मिळते. नवीन कातकरीच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. 6 धावानं आपले इरादे स्पष्ट करत असताना कॅप्टन आहे, कर्णधार आहे, महत्त्वाची भूमिका असेल. त्यामुळेच आपल्या टीमसाठी हा सामना जिंकण्यासाठी नवीन कातकरीला चांगला खेळ करावा लागेल. शेवटचा बॉल. वैभव कोळी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना इथे देखील फटका चांगला आहे. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. नवीन कातकरीच्या बॅटमधून लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. मॅचचा अगदी काय पलट झालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जात असताना 41 धावा फलकावर लागलीत. आता इक्वेशन जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता. पाण्याची व्यवस्था करा. चला 12th मॅन तुमचा अगदी एक्स्ट्रा प्लेअर. बघा रेलिंगच्या अगदी मागे बसायचं आहे. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना देखील सूचना असतील कारण की बाउंड्री अगदी जवळ आहे, त्यामुळेच रेलिंगच्या अगदी मागे बसायचं तुम्हाला विनंती असेल. सगळेच रसिक प्रेक्षक मायबाप तुम्हाला विनंती असेल. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 41 धावा फलकावर लागलेत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही 29 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. सामना अजूनही अगदी दोन्ही बाजूने झुकलाय. दोन्ही टीमला संधी आहे. चला आतिश पाटील टाइम वेस्ट करू नका, अन्यथा तुम्हाला
अगदी पॅनलाइज केलं जाईल. पहिल्या इनिंगमध्ये तेच पाहायला मिळालं. गावदेवी फायटर्स अग्रोळी टीमला पॅनलाइज करण्यात आला होता. अतिरिक्त वेळ तुम्ही खर्च केला होता, त्यामुळेच या सूचना तुमच्यासाठी देखील असतील. 3 ओव्हरसाठी आतापर्यंत जर पाहिलं तर 10 मिनिटं तुमचा खर्च झाले ऑलरेडी. प्लीज लक्षात घ्या. बारा बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही करायचे धावा 29 धावा. 12 चेंडू 29 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. आदरणीय कुंदन म्हात्रे भाई यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय, अगदी गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून हा इम्पॅक्ट प्लेअर वापरला जातोय आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना मयंक म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 29 करायचे. वेळ वाया घालू नका, ही सूचना तुमच्यासाठी असेल. पहिला सामना सुरू आहे, त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी भरपूर वेळ खर्च झाला. या सूचनेकडे देखील लक्ष द्या. 12 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता आहे. सगळ्यांचंच लक्ष या पहिल्या मॅचकडे वळतंय. आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत केलं जात आहे. जे अगदी 2 संघ फायनलमध्ये जातील त्या 2 संघासाठी ही मोटर बाईक देखील असेल. या 2 बाईक कुठल्या संघांना मिळतील याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे तर अजूनही 29 धावा. स्ट्राईक एंडवर परेश कोळी पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडवर नवीन कातकरी, ज्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारची आतिषबाजी पाहायला मिळाली. 12 बॉल आणि 29 धावांचं इक्वेशन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल टप, अगदी फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि मयंक म्हात्रे चूक करत असताना कॅच झाली आहे. ड्रॉप. 2 धावा जरूर मिळतील. कॅचेस विन द मॅचेस. या चुका झाल्यात. पहिल्या इनिंगमध्ये देखील चुका झाल्या, या इनिंगमध्ये देखील चुका झाल्यात. त्यामुळेच कॅच पकडणं गरजेचं आहे. परेश कोळी हा देखील आक्रमक खेळाडू आहे. जरी या मॅचमध्ये स्ट्रगल करत असताना देखील तो अगदी रिदममध्ये आल्यानंतर मात्र मोठे स्ट्रोक खेळ. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता 27 करायचे. 11 बॉल 27 धावा. मॅच अगदी कंट्रोलमध्ये आणि गावदेवी फायटर्स अग्रोळी टीम या टीमला देखील संधी आहे. संधी मिळेल मच्छिंद्र राणा प्रतिष्ठान टीमला देखील. जर विकेट प्राप्त झाली, खास करून नवीन कातकरीची जर विकेट प्राप्त झाली तर नक्कीच वापसी होऊ शकेल. त्यामुळेच मयंक म्हात्रेला या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. सुस्वागत. नुकतंच ज्यांचं आगमन या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते, आदरणीय प्रियाताई पाटील यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय आणि त्यांच्या समेत आदरणीय प्रशांतजी पाटील यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत असेल. चला पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना मॅच मध्ये आता वेगळा ट्विस्ट येत असताना मयंक म्हात्रे वर्सेस नवीन कातकरी फलंदाजीसाठी पाहायला मिळते. स्विच हिटचा फटका इनफिल्डच्या वरून डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फेकलाय. नवीन कातकरीच्या बॅट मधून येतोय. अगदी ताकद कम नजाकत ज्यादा. क्रॅकिंग चौकार. 4 धावा. हॅलो. आदरणीय रेश्माजी कोळी आणि त्यांच्या समेत उषाजी कोळी यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. ओल टू कॉम्बॉक्स. व्हेरी मच. नवीन कातकरी अगदी अँकर इनिंग करत असताना जे काम केलं होतं पहिल्या इनिंग मध्ये आतिश पाटीलने तेच काम करतोय ॲज अ कॅप्टन. नवीन कातकरी सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 50 धावा फलकावर लागलीत. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता.
9 बॉल 20 धावा. सामना स्पीडअप करावा लागेल. वेळ तुमच्याकडे फार कमी आहे. मयंक मात्र या सूचनेकडे देखील लक्ष द्यावं लागेल. 22 धावांची आवश्यकता. अठ्ठेचाळीस धावा दाखल करावं लागलेत. यावेळेस देखील फटका समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. नवीन कातकरीच्या बॅट मधून आणखीन एक 4 धावांसाठी चौकार. सुपर बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर 52 ऑन स्कोर बोर्ड. 18 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन जर पाहिलं तर 9 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल 18 धावा करायचे आहेत. 8 चेंडू 18 धावा इक्वेशन पाहायला मिळते. या 2 बॉलवर अगदी फार गोष्टी अवलंबून असेल. मयंक मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना बॅटची एज अगदी फाईन लेग रिझन मध्ये चेंडू टर्न होतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एकच धाव मिळते. खूप चांगलं फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फरहान चौधरी वा भाई वा, आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. लाजबाब क्षेत्ररक्षण फरहान चौधरीच्या माध्यमातून 4 धावा जवळजवळ अडवण्यामध्ये यशस्वी झालाय. फाईन लेग रिझन मध्ये मिस्टेक झाली होती अगदी फाईन लेगच्या फिल्डर कडून. अगदी फ्लाय स्लिप मधून धावत येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 17 धावा अजूनही करायचे. 7 बॉल 17 धावा. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय आणि अशा तऱ्हेने ह्या बॉलवर डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर क्रमांक संपली गेली. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. करा. लक्षात घ्या, आतिश पाटील मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीम चला 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. 6 चेंडू 17 धावा इक्वेशन पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल यावर थोडीशी चर्चा झाली. या चर्चेमध्ये अखेर काय घडलं की 15 मिनिटं झाली. आतापर्यंत 15 मिनिटं तुमची कंप्लीट झालीत. लक्षात घ्या, तुमचा 12th मॅन देखील आमच्या सोबत आहे, त्यामुळेच काळजी नसावी. हे टाइम फार फेअर असेल आणि ते समोरच आमच्या डिस्प्लेवर आहे. चल, गोलंदाजीसाठी गोलंदाज वापरला जातोय. सिद्धू टोळे अनुभव आहे, फलंदाजीमध्ये योगदान दिलं होतं सिद्धूने. आता मात्र गोलंदाजी करत असताना 6 बॉलमध्ये 17 धावा डिफेंड करावं लागतील. त्यासाठी खूप चांगली गोलंदाजी करावी लागते. अचूकता, भेदकता या ओव्हरमध्ये तुम्हाला अगदी करावी लागेल. आणि नवीन कातकरी जो सेट झालाय, सच्ची ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, 12 बॉलमध्ये 31 धावांची एक झंझावात खेळी करतोय. जे काम केलं होतं आतिश पाटील कॅप्टनने, तेच काम आता अगदी नवीन कातकरी कॅप्टन करतोय. आपल्या टीमसाठी 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये करायचे 17 धावांची आवश्यकता. जर या सामन्यामध्ये अगदी नवीन कातकरीची विकेट प्राप्त झाली तर सामन्यामध्ये वापसी होऊ शकते. पण हा जर खेळाडू खेळपट्टीवर राहिला तर हा सामना लवकर संपेल. स्विच हिटचा फटका अगदी खूप चांगला आहे. मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार नवीनच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक लाजबाब चौकार. त्यामुळेच्या सूचनेकडे देखील लक्ष द्या.
पहिल्या बॉलवर चौकार आलाय. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. 5 चेंडू 13 धावा, 13 धावा 5 चेंडू, इक्वेशन पाहायला मिळते. चांगला खेळ आहे. 70 धावा पहिल्याच मॅच मध्ये अगदी चेस ओढण्याच्या मार्गावर पाहायला मिळतील. पण मॅच अजूनही संपली नाही. मॅच अजूनही बनवू शकते, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. गावदेवी फायटर्स अग्रोळी टीम खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. यावेळी देखील अपस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अतिरिक्त धाव मिळते. प्रेशर आता गोलंदाजावर असेल. प्रेशर आता मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमवर असेल. हे 70 धावा देखील डिफेंड होऊ शकत नाही असा नक्कीच प्रश्न पडला असेल डगआउटमध्ये अनेक खेळाडूंना. स्टेजच्या मागे कोणी वाहन लावले, गाडी लावली, ती कृपया गाडी काढा. फटका चांगला आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट फेकलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. नवीन कातकरीच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा. मॅचला कलाटणी येणारा षटकार लगवला गेलाय. 6 धावांसाठी षटकार. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर कॅप्टन कप्तान चला सिनातान. 6 धावा षटकार. इक्वेशन आता बदललाय. इक्वेशन येऊन ठेपलाय. ते म्हणजेच 4 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 6 धावा, 6 धावा 4 चेंडू. काय बॅटिंग करतोय नवीन कातकरी. 41 आकड्यावर खेळतोय. सुपर बॅटिंग. फुलटॉस बॉल फेकलाय. मिडविकेट रिजन मध्ये 1 बाउन्स सी मारेशी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. लाजबाब बॅटिंग करत असताना नवीन कातकरीची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला हवे. काय बॅटिंग करतोय. 45 आकड्यावर खेळत असताना आपल्या टीमसाठी एक लाजबाब परफॉर्मन्स करतोय. अगदी 2 धावांची आवश्यकता आहे. अग्रोळी गावाचं क्रिकेट इतकं प्रसिद्ध नाही आहे, पण आज अग्रोळी गावाच्या क्रिकेटमध्ये एक नवीन अध्याय लिहिला जाते. त्याचं नाव आहे नवीन कातकरी. 45 आकड्यावर खेळतोय. 2 धावांची गरज आहे. यावेळी देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परेश कोळीच्या माध्यमातून आणि अशा तऱ्हेने फलंदाज बाद होतोय. इक्वेशन बदललाय. फलंदाज बाद होतोय. आता इक्वेशन आहे ते म्हणजेच 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय मिस्टर क्रिश मुकादम. चला सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होईल. पहिलीच मॅच सुपर ओव्हर पाहायची आहे का अनेक प्रेक्षक म्हणत असेल, पण संघ जे मैदानामध्ये आहेत ते म्हणत असेल की आम्ही जिंकू दे. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीम म्हणत असेल की 2 डॉट आले पाहिजे. गावदेवी फायटर्स अग्रोळी टीम म्हणत असेल की या 2 धावा याच बॉलवर होऊ दे. 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. पहिलाच हाय व्होल्टेज सामना. सुपर मॅच, लाजबाब सामना पाहायला मिळते. नवीन कातकरी वर्सेस गोलंदाज सिद्धू टोळे. 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. काय सामना आहे. चित्तथरारक सामना. सगळ्यांचंच लक्ष आहे. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावा. यावेळी देखील ऑन साइडला ऑन ट्राय केला क्षेत्ररक्षक आहे आतिश. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. क्रिश मुकादम मॅच जिंकण्याच्या अगोदर सेलिब्रेशन कधी कधी मागात पडतं. आता 1 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल 1 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. सुपर सामना. चला बॅटर लगेचच मैदानाचा मध्ये जा. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळली जाईल. त्यामुळे ही सुपर ओव्हर होईल का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. बॅट्समन प्लीज चला क्षेत्ररक्षण सजवा. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. खेळाडू आहे निलेश कोळी. बाला फलंदाजीसाठी आला. 1 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता. कुंदन म्हात्रे
कुंदनदादा भाई खूप चांगली स्पर्धा आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये काय सामना पाहायला मिळते. पैसा वसूल सामना आहे. अगदी गरमीच्या दिवशीमध्ये तुम्हाला थंडा थंडा कूल कूल जाणवणारी स्पर्धा आहे. अप्रतिम सामना. एक बॉल आणि एक धावांची आवश्यकता. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर डुपर ओव्हर होईल आणि आलेला प्रत्येक प्रेक्षक म्हणेल की आम्हाला सुपर ओव्हर पाहायची आहे. कुंदन म्हात्रे यांचं आयोजन पाहायचं आहे. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीगची पहिली सुरुवात, दमदार सुरुवात आहे. एक बॉल आणि एक धावांची आवश्यकता. पराभवाने माणूस संपत नाही, पण प्रयत्न सोडतो तो मात्र नक्की संपतो. प्रयत्न कोणी सोडणार नाही. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट आणि हा क्रिकेटचा घमासान प्रभाग क्रमांक 27च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ही प्रीमियर लीग अविस्मरणीय आहे. सामना येऊन ठेपलाय. पहिला सामना, एक बॉल एक धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. सिद्धू टोळे वर्सेस नवीन कातकरी. एक बॉल एक धाव. यावेळेस बॅटची एज फ्लाय स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकला जातो आहे. तो म्हणजेच गावदेवी फायटर्स अग्र टीम. वेल प्लेड टीम गावदेवी फायटर्स आणि हार्ड लक मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीम. चला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करतील, लक्षात घ्या. आणि प्लेअर ऑफ द मॅच गोज टू, नो डाऊट अबाउट दॅट, कॅप्टन कप्तान चला सिनादान मिस्टर नवीन कातकरी ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. सामनावीराचा करतोय की दादा आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करायचा आहे. तर चला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आपण याचा नवीन कातकरी ज्याने एक विस्फोटक बॅटिंग केली आणि सुरुवातीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत एक भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. तर चला नवीन आपण त्वरित या. सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जाईल नवीन कातकरी यांना ज्यांनी एक अप्रतिम दर्जाची बॅटिंग केली.